हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी म्हणजेच पेट साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी संशोधन कार्यप्रणाली या विषयाचे लेक्चर बघणार आहोत. टॉपिक आपला फाउंडेशन ऑफ रिसर्चच आहे. याआधी आपले 2 लेक्चर्स झालेले आहेत फाउंडेशन ऑफ रिसर्च वरती, आणि आता आपलं हे आजचं तिसरं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण बाकीचे फाउंडेशन ऑफ रिसर्च मध्ये कुठले पॉइंट्स आहेत ते कव्हर करायचे आहेत. सुरू करूया आजच्या सेशनला. लेक्चर सुरू करण्यापूर्वी सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, जे मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे स्पेशल कोर्स आहे, स्पेशल ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी. कारण की 50% क्वेश्चन्स किंवा 50% पेपर हा रिसर्च मेथॉडॉलॉजीवर येणार आहे, त्यामुळे हा पार्ट जो आहे तो आम्ही कंप्लीट करणार आहे या कोर्समध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स. जो काही सिलेबस आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा त्याच्यावरचे व्हिडिओ लेक्चर्स, त्यानंतर फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ते नोट्स तुम्हाला मिळतील. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यामध्ये तुम्ही त्याचा रीड करून अभ्यास करू शकता. त्यानंतर फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहे. 10 टेस्ट मिळणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजी वरती, ज्या तुम्हाला ही पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी सराव म्हणून खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि त्याची फीस फक्त 499 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाच्या तयारीला तुम्ही आता लगेच लागाल. टॉपिक्स टू बी कवर्ड. आजच्या सेशनमध्ये आपण कुठले टॉपिक्स कव्हर करणार आहोत, तर रिसर्च अप्रोचेस कुठले कुठले आहेत, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. याच्यामध्ये काही सब पॉइंट्स देखील आहेत, सब अप्रोचेस देखील आहेत, जे आपल्याला आजच्या सेशनमध्ये जाणून घ्यायचे आहेत. आणि हा पहिला पॉइंट रिसर्च अप्रोचेस, सेकंड पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च. तर हे नेमके काय आहेत किंवा ते कसे केले जातात रिसर्चमध्ये, हे आज आपण बघणार आहोत. सुरू आजच्या सेशनला. रिसर्च अप्रोचेस, देर आर 2 बेसिक अप्रोचेस टू द रिसर्च. असे स्टेटमेंट दिलेले आहे की ते रिसर्च अप्रोचेस मध्ये 2 बेसिक अप्रोचेस आहेत, ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. जसं मी म्हटलं की क्वांटिटेटिव्ह मध्ये अजून 3 आहेत, पण बेसिक हे 2च आहेत, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह अप्रोच इन्व्हॉल्व्स द जनरेशन ऑफ डेटा इन क्वांटिटेटिव्ह फॉर्म. तर सिंपल आहे, क्वांटिटेटिव्ह अप्रोच मध्ये काय असणार आहे, जो डेटा क्वांटिटेटिव्ह फॉर्म मध्ये, न्यूमरिकल फॉर्म मध्ये आहे, ज्याला आपण काउंट करू शकतो, अशा फॉर्म मध्ये असणारा डेटा जो आहे तो आपल्याला क्वांटिटेटिव्ह अप्रोच मध्ये बघायला मिळतो किंवा त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व असतो. द डेटा कॅन बी अनालाइज. तर तो डेटा अनालाइज केला जाऊ शकतो कशाच्या फॉर्म मध्ये, न्यूमरिकल फॉर्म्स मध्ये. क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये असेल त्यावेळेस तो डेटा अप्रोच आपण रिसर्च अप्रोच आपण वापरतो. कोणता, क्वांटिटेटिव्ह अप्रोच. आता याचा अपोजिट असणार आहे क्वालिटेटिव्ह अप्रोच. जर याच्यामध्ये नंबर्स असतील तर क्वालिटेटिव्ह मध्ये नंबर्स असणार आहे का, नाही. क्वालिटेटिव्ह मध्ये काय असणार आहे, मग क्वालिटेटिव्ह मध्ये असणार आहे क्वालिटी विषयी त्याच्यामध्ये असणार आहे. मग त्याच्यामध्ये लोकांचे बिहेवियरचा अभ्यास असेल, त्यांच्या विचारांचा अभ्यास असेल, या प्रकारचा जो स्टडी असेल तो क्वालिटेटिव्ह मध्ये केला जाईल. तर मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, परिमाणवाचक दृष्टिकोन आणि गुणात्मक दृष्टिकोन, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. सेम एक्सप्लेनेशन आहे. परिमाणात्मक दृष्टिकोनामध्ये परिमाणात्मक स्वरूपात डेटा तयार करणे समाविष्ट आहे. डेटाचे विश्लेषण केले जाऊ शकते, याच्यामध्ये डेटाचं अनालाइज करू शकतो आपण, विश्लेषण करू शकतो, आणि हा न्यूमरिकल फॉर्म मध्ये असतो. तर म्हटलं होतं मी, क्वांटिटेटिव्ह मध्ये अजून काही सब क्लासिफाईड ग्रुप्स आहेत किंवा सब क्लासिफाईड अप्रोचेस आहेत. ते कोणते कोणते, इन्फरन्शियल अप्रोच, एक्सपेरिमेंटल अप्रोच आणि सिम्युलेशन अप्रोच. आता हे एक एक अप्रोच आपण बघायचे आहेत, पण हे 3 अप्रोचेस कशाचे सब अप्रोचेस आहेत किंवा क्लासिफाईड केलेले आहेत, तर ते आहेत क्वांटिटेटिव्हचे, नॉट क्वालिटेटिव्ह. मराठीमध्ये त्याला अनुमानित दृष्टिकोन, प्रायोगिक दृष्टिकोन, अनुकरण दृष्टिकोन अशी नावं आहेत किंवा उपवर्ग त्याला असं मराठीमध्ये म्हटलेलं आहे. तर पहिला बघतोय आपण इन्फरन्शियल अप्रोच. फॉर्म्स अ डेटा बेस फ्रॉम विच इन्फरन्स कॅरेक्टरिस्टिक्स और रिलेशनशिप ऑफ डेटा एंटिटीज. दिस इज लाईक अ सर्वे रिसर्च. आता आपण जेव्हा सर्वे रिसर्च करतो आणि एखादा क्वेश्चनर वगैरे देऊन फॉर्म भरायला सांगतो आणि त्याच्यामधून आपण नंबर्सची माहिती मिळवतो की एवढे पर्सेंट लोक किंवा एवढे पर्सेंट लोक स्टुडंट आहेत, एवढे पर्सेंट लोक वर्कर्स आहेत आणि एवढे टक्के या फील्डमध्ये करतात, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण सर्वे रिसर्च मधून मिळवतो. तर त्यावेळेस जो अप्रोच असतो तर तो इन्फरन्शियल अप्रोच असतो. where a sample of data is studied and it is then inferred that data entities have some specific characteristics. तो सर्वे आपण गोळा करतो आणि नंतर तो डेटा अनालाइज करतो. नंबर्स मधला सगळा डेटा अनालाइज केला जातो. आपण सुरुवातीलाच बघितलं क्वांटिटेटिव्ह अप्रोच मध्ये काय असतं, जो डेटा क्वांटिटेटिव्ह फॉर्म मध्ये असतो आणि तो अनालाइज करता येऊ शकतो, असा डेटा
अप्रोच मध्ये येतो. मग इन्फरन्शियल अप्रोच मध्ये काय येणार आहे, जो सर्वे रिसर्च मधला डेटा आपण गोळा केलेला आहे अशा प्रकारचा अप्रोच इन्फरन्शियल अप्रोच येतो. नंतर येतो सेकंड कुठला, एक्सपेरिमेंटल अप्रोच. एक्सपेरिमेंटल अप्रोच हॅज मच ग्रेटर कंट्रोल ओव्हर द रिसर्च एन्व्हायरमेंट. आता याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये देखील बघतो की त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात, डिपेंडंट इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात, मग त्यांचं मॅनिप्युलेशन होतं किंवा काहींचं होत नाही, कंट्रोल असतो एक्सपेरिमेंटल अप्रोच मध्ये किंवा रिसर्च मध्ये. तेच आहे की त्या ज्या रिसर्च मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये कंट्रोल असतो, ग्रेटर कंट्रोल असतो ओव्हर द रिसर्च एन्व्हायरमेंट. सम व्हेरिएबल्स आर मॅनिप्युलेटेड टू ऑब्झर्व देअर इफेक्ट ऑन अदर व्हेरिएबल्स. तेच त्यांचा इफेक्ट वगैरे आपण चेक करण्यासाठी हा एक्सपेरिमेंटल अप्रोच, प्रायोगिक दृष्टिकोन इथे वापरला जातो आणि त्याला आपण असं म्हणतो. तर तो पण कशामध्ये येतो, क्वांटिटेटिव्ह अप्रोच मध्येच येतो. हा त्याचा सब पॉइंट आहे सेकंड नंबरचा. मराठीमध्ये अनुमानित दृष्टिकोन, इन्फरन्शियल दृष्टिकोन आणि दुसरा प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल दृष्टिकोन असं त्याला नाव आहे. ज्यांना मराठीमध्ये वाचायचं आहे त्यांनी वेळ घेऊन हे मराठीमध्ये आपण त्याचं वाचन करून घेऊ शकतो. आता नेक्स्ट आहे सिम्युलेशन अप्रोच. आता सिम्युलेशन अप्रोच मध्ये काय येणार, इन्व्हॉल्व्स अन आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट विदिन विच रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अँड डेटा कॅन बी जनरेटेड. मेन आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट मध्ये हे रिसर्च केला जातो, माहिती गोळा केली जाते. त्याचा अप्रोच कुठला असतो, तर सिम्युलेशन अप्रोच असतो. दिस परमिट्स अन ऑब्झर्वेशन ऑफ डायनामिक बिहेवियर ऑफ सिस्टीम अंडर कंट्रोल कंडिशन. अंडर कंट्रोल कंडिशन मध्ये काही बिहेवियरचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो, या अप्रोचेस मध्ये केला जातो. आणि काउंट मध्येच असणार, तो क्वांटिटी मध्येच असणार की किती वेळेस हा व्यक्ती अशा प्रकारे बिहेवियर करतो हे वगैरे, अशा प्रकारचे विषय जे आहेत ते या प्रकारच्या अप्रोचेस मध्ये येतात. सिम्युलेशन अप्रोच कॅन ऑल्सो बी युजफुल इन बिल्डिंग मॉडेल्स ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ फ्युचर कंडिशन्स. फ्युचर कंडिशन्स कशासाठी, अंडरस्टँडिंग साठी आपल्याला हा अप्रोच खूप महत्वाचा आहे. सिम्युलेशन अप्रोच जो सब पॉइंट आहे किंवा सब पॉइंट सब अप्रोच आहे क्वांटिटेटिव्ह अप्रोचचा. तर समजले आपले 3 पॉइंट्स आहेत, सब अप्रोचेस आहेत कशाचे, तर क्वांटिटेटिव्ह अप्रोचेस आहे, इन्फरल, एक्सपेरिमेंटल आणि सिम्युलेशन. आणि दुसरा आता मेन बेसिक पॉइंट्स मधला अजून एक पॉइंट आहे आपला राहिलेला तो बघायचा, तो आहे क्वालिटेटिव्ह अप्रोच. आता क्वालिटेटिव्ह अप्रोच मध्ये काय आहे, टू रिसर्च इज कन्सर्न विथ द सब्जेक्टिव्ह असेसमेंट ऑफ ॲटिट्यूड. जे सब्जेक्टिव्ह असेसमेंट आहेत ॲटिट्यूड विषयीचे, त्याविषयीचे जे काही रिसर्च होतात त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह अप्रोच वापरला जातो. ओपिनियन्स, बिहेवियर्स, ॲटिट्यूड हे त्याच्यामध्ये दिलेले आहे. मी सुरुवातीला सांगितलं क्वालिटेटिव्ह मध्ये काय येणार आहे, क्वांटिटेटिव्हच्या अपोजिट, त्याच्यात नंबर्स नाही येणार. क्वांटिटेटिव्ह मध्ये 60 to 70% जे इन्फॉर्मेशन असेल ते आपल्याला नंबर्स असणार आहेत. कशामध्ये, क्वांटिटेटिव्ह मध्ये. आणि क्वालिटेटिव्ह मध्ये काय असणार आहे, कदाचित थोडी म्हणजे पर्सेंटेज त्याचे कमी असतील, 20 to 30% असे काही नंबर्स असतील, पण त्याच्यामध्ये ॲटिट्यूड, ओपिनियन आणि बिहेवियरचा अभ्यास केला जाणार आहे. रिसर्च डिपेंड्स ऑन रिसर्चर्स इन्साइट अँड इम्प्रेशन. याच्यावरती तो रिसर्चचा दृष्टिकोन आणि इम्प्रेशन कसं आहे त्याच्यावरती तो अप्रोच डिपेंड आहे किंवा तो रिसर्च प्रकार, क्वालिटेटिव्ह प्रकारचा रिसर्च जो आहे तो डिपेंड असतो. मराठीमध्ये सिम्युलेशन दृष्टिकोन आणि खाली संशोधनासाठी गुणात्मक दृष्टिकोन, परिमाणात्मक आणि गुणात्मक दृष्टिकोन हा सेकंड पॉइंट आहे, तो इथे आपण बघितलेला आहे. आता सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च. आता सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च म्हणजे नेमकं काय ते आपल्याला बघायचं आहे. Research inculcates scientific and inductive thinking and it promotes the development of logical habits of thinking and organization. Research provides the basis for nearly all government policies in our economic system. आपल्या इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये रिसर्च जो आहे तो काय काम करतो, रिसर्चचं महत्व काय आहे. सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च म्हणजे रिसर्चचं महत्व काय आहे, ते काय करतं आपल्याला रिसर्च, ज्या काही पॉलिसीज आपण निर्माण करतो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्कीम लागू करायच्या आहेत यासाठी आपल्याला हेल्प करतं कोण, रिसर्च. अशा प्रकारचं जो रिसर्च आहे त्याचं मेन महत्वाचं काम आहे लोकांना सायंटिफिकली किंवा इंडक्टिव्ह थिंकिंग वाढवण्यासाठी हे प्रमोट करतं रिसर्च. रिसर्चचं महत्व हेच आहे आपण सांगू शकतो. संशोधनाचे महत्व, संशोधन वैज्ञानिक आणि प्रेरक विचारांना प्रेरित करते आणि ते विचार आणि संघटनेच्या तार्किक सवयींच्या विकासास प्रोत्साहन देते. मेन काम काय आहे त्यांचं, तार्किक सवयींना प्रोत्साहन देतं. आणि दुसरा म्हणजे
ज्या सरकारी धोरणांसाठी आपण काम करतो त्याच्यासाठी सुझाव ज्याला म्हणतात, सजेशन्स जे म्हणतो आपण, ते संशोधन आपल्याला देत असतं किंवा त्याच्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरत असतं. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल दिले, गव्हर्नमेंट बजेट्स, द प्रॉब्लेम्स ऑफ कल्टिवेटर्स, बिझनेस अँड इंडस्ट्री, working conditions, trade union activities, even the size and nature of defense service are matter requiring research. हे जे काही पॉइंट्स दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे कल्टिवेटर्स, बिझनेस अँड इंडस्ट्रीज, नंतर वर्किंग कंडिशन्स, ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटीज, इवन साईज अँड नेचर्स ऑफ डिफेन्स सर्व्हिस, या सगळ्यांसाठी रिसर्च आवश्यकच आहे. मग त्यांना बजेट किती द्यायचं, हे सगळं त्याच्या डिपेंड आहे की किती काम आहे त्यांचं, त्यांना किती खर्च लागणार आहे, याच्यावर बजेट ठरत असतं. म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला रिसर्चच करावा लागतो. Research has its special significance in solving various operational and planning problems of business industry. हे झालं, याच्यामध्ये आपल्याला रिसर्च आवश्यकच आहे. दुसरं काय दिलेलं आहे सिग्निफिकन्स रिसर्चचा, की त्याचा स्पेशल सिग्निफिकन्स जो आहे तो आहे बिझनेस आणि इंडस्ट्रीमध्ये. कशासाठी, तर वेगवेगळ्या ऑपरेशन्स आणि प्लॅनिंग करण्यासाठी रिसर्च आवश्यक आहे. जसे की मार्केट रिसर्च आपण ऐकतो खूप, एखादे प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये आणायचं असेल आपल्याला, तर त्यावेळेस त्या प्रोडक्ट विषयीची किती जागरूकता मार्केटमध्ये आहे यासाठी आपल्याला मार्केट रिसर्च करावा लागतो. मग त्याच्यावर प्लॅनिंग केलं जातं. मग थोडक्यात आपल्याला काय करावं लागतं, तिथं रिसर्च करावा लागतो. म्हणजे हा पण एक सिग्निफिकन्स आहे आपला रिसर्चचा. ऑपरेशन रिसर्च, जसं की मार्केट रिसर्च म्हटलं तर ऑपरेशन रिसर्च पण आहे. मार्केट रिसर्च अँड मोटिवेशनल रिसर्च आर कन्सिडर क्रुशियल इन बिझनेस. हे तिन्ही रिसर्च बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. मार्केट रिसर्च, ऑपरेशन रिसर्च अँड मोटिवेशनल रिसर्च. Market research is the investigation of structure and development of market for formulating efficient policies regarding purchasing, production and sale. तर याच्यासाठी आपल्याला रिसर्च करावा लागतो या तीन गोष्टींसाठी. कशासाठी, तर पर्चेसिंग, प्रोडक्शन अँड सेल्ससाठी पॉलिसीज बनवायच्या असतात याच्यावर. याच्यासाठी आपल्याला प्रत्येक कंपनीला, प्रत्येक मार्केटिंग इंडस्ट्रीला पॉलिसीज बनवण्यासाठी रिसर्च करावाच लागतो. मग हे एक्झाम्पल आपल्याला कशाचं होतं, बिझनेसशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत किंवा बजेट नॉर्मल मांडायचं असतं त्यावेळेस सुद्धा आपल्याला रिसर्च हा आवश्यक असतो. हा आपला रिसर्चचा सिग्निफिकन्स आहे. आता हे सगळं मराठीमध्ये आहे तेच. नेक्स्ट, ऑपरेशन ऑफ रिसर्च refers to the application of mathematical, logical and analytical techniques to solution of business problems, cost minimization of profit maximization. त्या आपलं एक्झाम्पल अजून संपलेलं नाहीये. एक्झाम्पलच आपण कंटिन्यू केलं की त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल आणि लॉजिकल आणि अनालिटिकल टेक्निक्स आपण वापरत असतो. मार्केटचा अनालिसिस करतो, म्हणजे तिथे अनालिटिकल टेक्निक आपण वापरतो. नंबर्स, किती कंपन्यांचा डेटा आपण गोळा करतोय, 200, 500, तिथे मॅथमॅटिकल वापरतो. लॉजिकल असतं आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मग कॉस्ट मिनिमायझेशन करायचं आहे की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन करायचं आहे, हे सगळं जेव्हा आपण करतो ते रिसर्च वरून मग आपण ठरवतो. मार्केट रिसर्च केल्यानंतर ठरवतो अबाउट प्रोडक्ट, राईट. तर अशा प्रकारे आपण रिसर्चचा, क्वांटिटेटिव्ह रिसर्चचा वापर करत असतो. त्याच्यानंतर मोटिवेशनल रिसर्च डिटरमाइन व्हाय पीपल बिहेव ॲज दे डू कन्सर्न विथ द मार्केट कॅरेक्टरिस्टिक्स. आता क्वालिटेटिव्हच्या विषयामध्ये अशा प्रकारचा रिसर्च कधी केला जाईल, तर मोटिवेशनल रिसर्च डिटरमाइन्स पीपल असे का बिहेव करत आहेत, त्यांचं वागणं कसं आहे, मार्केटशी त्यांचा संबंध कसा आहे, त्यांच्या वागणुकीचा. जसं आपण मागणीचा नियम म्हणतो की किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी घटते. हा जो बिहेवियर आहे लोकांचा, त्याचा सुद्धा अभ्यास आपण रिसर्चमध्ये करत असतो. तो एक रिसर्च होता असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यातून मग तो सिद्धांत फॉर्म झाला, तर तो अशा प्रकारचा रिसर्च मधूनच आलेला. म्हणजे तिथे पण आपल्याला क्वालिटेटिव्ह प्रकारचा रिसर्च करावाच लागतो लोकांच्या बिहेवियरचा. Research is equally important for social scientists in studying social relationships and seeking answers to the various special social problems. तर अशा प्रकारे तिथे त्यांच्या रिलेशनशिपचा वगैरे पण अभ्यास आपल्याला करावा लागतो. कळाला, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह जे आहे ते दोन्हीचा वापर आपल्याला रिसर्चमध्ये, कुठल्याही रिसर्चमध्ये करावा लागतो. तर कशा प्रकारे करावा लागतो ह्या उदाहरणातून आपल्याला क्लिअर झालं असेल. मराठीमध्ये ऑपरेशन रिसर्च आणि प्रेरक संशोधन. आता इथे काय आहे, द सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च कॅन ऑल्सो बी एक्सटेंडेड टू. आता याच्यामध्ये सुद्धा रिसर्चचं महत्त्व असू शकतं या दिलेल्या काही पॉईंट्समध्ये. ते पण आपण बघूया. Those students who are to write master's or PhD thesis, research means a career or a way to attain a high position in the social structure.
आता आपण बिझनेस मध्ये बघितलं की कसं असतं, मार्केटमध्ये कसा रिसर्च करावा लागतो, का करावा लागतो, हे मोठं एक्झाम्पल बघितलं. पण इथे काही स्टुडंट्सला मास्टर्स नंतर PhD थेसिस करण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी, एज्युकेशन मध्ये करिअर करण्यासाठी किंवा सोशल स्ट्रक्चर प्रमाणे हाय पोझिशन मिळवण्यासाठी त्यांना PhD करावी लागते. मग PhD साठी काय करावं लागतं, तर रिसर्च करावा लागतो. तर या ठिकाणी देखील रिसर्चला खूप महत्त्व आहे. टू प्रोफेशनल्स इन रिसर्च, रिसर्च इज अ सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. तर काही जणांसाठी हे एक जीवनच असतं असं आपण म्हणू शकतो, काही प्रोफेशनलसाठी जे रिसर्च वरतीच त्यांचं करिअर करत असतात. नेक्स्ट आहे टू फिलॉसॉफर्स अँड थिंकर्स, रिसर्च लीड्स टू द आउटलेट फॉर न्यू आयडियाज अँड इन्साइट. आता फिलॉसॉफर्स असतात ते लिखाण करत असतात, तात्विक लिखाण वगैरे करत असतात, विचारवंत असतात. तर ते कशावर विचार मांडणार, नवीन आयडियाज किंवा नवीन दृष्टिकोन मांडण्यासाठी त्यांना देखील वेगवेगळ्या गोष्टींचा रिसर्च करावाच लागतो. बुक असेल, एखादी नवीन कन्सेप्ट असेल किंवा कविता लिहायची असेल किंवा कुठला नवीन कन्सेप्ट बाजारात आलाय त्याच्यावर काही मांडायचं असेल तर त्यांना काय करावा लागतो, रिसर्च हा करावाच लागतो. तर फिलॉसॉफर्सला देखील रिसर्च करावा लागतो. टू पीपल इन आर्ट्स लिटरेचर, रिसर्च हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्टाईल्स ऑफ क्रिएटिव्ह वर्क. क्रिएटिव्ह वर्क करायचं असेल साधं आर्ट लिटरेचरमध्ये, तरी पण त्या लेखकाला किंवा आर्टिस्टला रिसर्च करावाच लागतो की काय नवीन आहे. एखादा मास्टरपीस पेंटिंग नवीन जेव्हा बनवायची असते तर तो एक सीन जो असतो पाहिजेचा असतो, तो आर्टिस्ट त्या सीनच्या नेहमी शोधत असतो, म्हणजेच तो काय करत असतो, रिसर्च करत असतो. म्हणजे इथे पण रिसर्चला महत्त्व आहे, या क्षेत्रात देखील त्याला महत्त्व आहे. नेक्स्ट पॉइंट आहे टू अनालिस्ट अँड इंटेलेक्च्युअल्स, रिसर्च मे मीन द जनरलायझेशन ऑफ न्यू थेअरीज. आता काही जणांना नवीन थेअरी सिद्धांत मांडायचे असतात, त्यावेळेस त्यांना रिसर्च करावाच लागतो, तेव्हाच त्याच्यातून थेअरी निर्माण होतात किंवा जनरलायझेशन निर्माण होतं. त्याचं ॲनालिसिस करून म्हणजे विश्लेषण करून. तर अशा प्रकारे या क्षेत्रात देखील रिसर्चचं महत्त्व आहे, सिग्निफिकन्स आहे रिसर्चचं. अशा प्रकारे ते आपण एक्सप्लेन करू शकतो. तर मराठीमध्ये तेच पॉइंट आहेत आपले की कसे कसे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये संशोधनाचं महत्त्व आहे, याच्यामध्ये देखील हे महत्त्व वाढवलं जाऊ शकतं रिसर्चचं, हे आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आजचं सेशन जे होतं रिसर्च, फाउंडेशन ऑफ रिसर्च मधले पॉइंट्स ते आपण कव्हर केलेले आहेत. आणि कुठले कुठले पॉइंट कव्हर केले आपण आज, तर अप्रोचेस बघितले आपण रिसर्च मधले कुठले कुठले आहेत. तर 2 बेसिक्स आहेत जे आहेत, एक आहे क्वांटिटेटिव्ह, नेक्स्ट आहे क्वालिटेटिव्ह, आणि याच्यामध्ये इन्फरन्शियल, एक्सपेरिमेंटल आणि सिम्युलेशन. तर हे पॉइंट्स आपण कव्हर केले आणि अप्रोचेस मध्ये हे पॉइंट्स कव्हर केले. आणि दुसरा पॉइंट कुठला कव्हर केला आपण, सिग्निफिकन्स, महत्व, सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च. तर हे पॉइंट्स आपण आज कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये देखील आपण यातलेच काही पॉइंट्स कव्हर करणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.